महाविकास आघाडीत झाली बिघाडी, येणाऱ्या निवडणुकीत आघाडी शक्य नाही, शिवसेना मेळाव्यातील सूर। येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेससोबत आघाडी नाही, गुलाबराव वाघ। पालिका निवडणुकीत काँग्रेसने आघाडी धर्म न पाळता शिवसेनेला धोका दिल्याचा आरोप। नंदुरबार जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले। पक्षाचे संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यास शहर व जिल्ह्यातील शिवसैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मेळाव्यात सहसंपर्क प्रमुख दीपक गवते, नंदुरबार व नवापूरचे जिल्हा प्रमुख पंडित माळी, शहादा अक्कलकुवाचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी, जिल्हा संघटक सुनील सोनार, शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले। पक्षाच्या संघटन शक्तीचे प्रदर्शन म्हणून हा मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले। यावेळी संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी सांगितले की शिवसेना उभाटा गटाला जिल्ह्यात प्रचंड जनसमर्थन आहे। येणाऱ्या निवडणुकीत जनतेच्या प्रश्नांना न्याय देणारे, सर्वसामान्यांसोबत राहणारे उमेदवार पुढे आणू। नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आघाडीचा धर्म न पाहता शिवसेना उभाटा गटाशी दगाफटका केला असल्यामुळे जिल्हा परिषद मध्ये कुठल्याच प्रकारची आघाडी आम्ही काँग्रेस पक्षासोबत करणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले। भाजप शिवसेना पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकत आहेत, परंतु पैशांना थारा न देत जे उमेदवार निवडून येतील अशा उमेदवारांना आम्ही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत रिंगणात उतरवणार असल्याचे संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी म्हटले आहे। आज झालेल्या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निवडणुकीची दिशा ठरवली असल्याने येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत चांगला रंग येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे। शिवसेना पक्षाने संपर्क प्रमुखांना आदेश दिल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बैठका, चर्चा, दौरे हे सुरू झालेले आहेत। त्याप्रमाणे आज नंदुरबार जिल्ह्याची बैठक होती आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसंदर्भामध्ये जागा लढवण्याची चाचपणी या ठिकाणी करण्यात आली आणि त्यांनी आपापल्या तालुक्याच्या लेखाजोखा किती जागा आहेत, किती जागा लढवणार हा लेखाजोखा या ठिकाणी मांडलेला आहे। परंतु या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून जे उमेदवार दिले जातील ते सक्षमप्रमाणे या ठिकाणी लढत देतील असं या ठिकाणी ठरलेलं आहे। आघाडीतर्फे जो आता नगरपालिकेमध्ये आम्हाला अनुभव आला त्या अनुभवाच्या माध्यमातून आम्ही ते सर्व अहवाल हा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे देणार आहोत आणि ते तो अहवालाचं वाचन करून त्याचा निर्णय घेऊन ते दिल्लीच्या पातळीवर ते त्या अहवालाचं त्या ठिकाणी प्रदर्शन करतील किंवा लेखी देतील आणि त्यानुसार जो काही निर्णय होईल। परंतु काँग्रेसला किती जवळ जायचं किती नाही जायचं हा आता मागच्या अनुभवावरून आम्ही या ठिकाणी ठरवणार आहोत। भलेच आपला उमेदवार एक निवडून येईल, दोन निवडून येईल, पण आपण आपल्या ताकदीवर उभं करावं असं या ठिकाणी निर्णय घेण्यात आला। संबंध देशामध्ये आपण पाहतोय भाजप हा पैशावर आता धर्माचं राजकारण चालत नाही, आता जातीचं राजकारण खेळून चुकले, तर आता फक्त पैशावर राजकारण भाजपा करते आणि त्यांच्याकडे विकास कामामध्ये पैसे आणून त्याच्यामध्ये 50% खर्च करून 50% आपल्या पक्षाकडे घेऊन कोणत्याही वेगळ्या माध्यमातून आणि तो पैसा इलेक्शनला लावतात। माल लगाव माल मिलेगा अशा पद्धतीची खेळी भाजपाची आहे। परंतु त्या ठिकाणी आमचा निष्ठावान आणि सक्रिय काम करणारा, जनतेमध्ये काम करणारा उमेदवार हा त्यांच्यामध्ये आम्ही त्यांना भेट देणार आहोत असं या ठिकाणी ठरलं। आता या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही जागेची आखणी केलेली आहे, किती जागा आहेत, किती रिझर्वेशन आहेत आणि त्या ठिकाणीमध्ये किती उमेदवार आहात हे 2, 4, 5 दिवसामध्ये आम्हाला सर्व अहवाल आल्यानंतर निश्चितच किती जागा लढू हे आम्ही त्यावेळी ठरवू।